आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुशासन दिवस पाळण्यात येणार आहे. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या शेतकऱ्यांना दुपारी 12 वाजता संबोधित करणार आहे. भाजपाच्या सर्व जिल्हा शाखांमध्ये पंतप्रधानांचं भाषण दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 12 वाजता आभासी पद्धतीनं जम्मू काश्मीरमधील सर्व रहिवाशांना आरोग्य सुविधा देणारी आयुष्यमान भारत योजना सुरू करणार आहे. यामुळे केंद्रशासित प्रदेशातील सर्व लोकांना आणि समुदायांना उत्कृष्ट आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. राज्यात काल 3,580 नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 19,09,951 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 18,04,871 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 94.5% इतका झाला आहे. सध्या राज्यात 54,891 रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं यंदाच्या घोषित पुरस्कारांच्या मानकऱ्यांची पुरस्काराची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. कोविड-19चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाच्या नियमांचं पालन करून पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करून मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ मानकऱ्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. नागपुरात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 66व्या द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते आज दुपारी होणार आहे. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.